आणि आज नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित पक्षाने वचननामा आज जाहीर केलेला आहे आणि यामध्ये जे सुविधा आहेत नांदेड शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचे पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वचन दिलेलं आहे। परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणी महानगरपालिका राहिलेली आहे। महानगरपालिका काँग्रेस पक्षाची असताना ज्यावेळेला शंकरराव चव्हाण साहेब होते त्यांनी सुद्धा आपल्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विकास केला आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी अशोकरावांनी केला असेल। परंतु पाठीमागे पक्ष होता आणि पक्षाचे विचार होते की सर्व धर्मातील लोकांना सोडण्याची जे काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्या आधारावर नांदेडकरांनी काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीने उभे राहिलेत आणि त्याच माध्यमातून या नांदेड शहराचा विकास सुद्धा झालेला आहे। आणि जे पूर्तता आणखी करायची आहे या शहराच्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी आजही असं वाटतं की नांदेड शहर इतर शहराबरोबरची प्रगती करू शकलेले नाहीत। ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी जे आहेत ज्यांच्या महाआघाडीने आश्वासन दिलेले आहेत, वचन दिलेलं आहे की आम्ही त्यांची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून अशा प्रकारच्या जे विचारांनाच ज्यांनी बदल दिलेली आहे, ज्यांनी बदल घडून आणलेला आहे। पण नांदेडकर जनता जाणत आहेत की या ठिकाणी सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका आहे काँग्रेस पक्षाची वंचित आघाडीची यांच्या पाठीमागे आजपर्यंतही नांदेड शहरातील जनता राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा नांदेड शहरातील जनता राहील अशा प्रकारचा ठाम विश्वास आमच्या सर्वांचा आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडी 100% विजय या ठिकाणी हो आणि आघाडी या ठिकाणी मिळेल आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये येईल अशा प्रकारचा पूर्ण जनतेचा विश्वास आम्हाला आहे। जनतेचा विश्वास आहे। जनता आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पक्षांतर झालेलं आहे, काही लोकांनी जाणून बुजून पक्षांतर केलेलं आहे, काही लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी पक्षांतर करण्याकरता भाग पाडलेला आहे। अशा लोकांच्या विरोधामध्ये या नांदेड शहरामध्ये जनता मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुमतामध्ये या शहरामध्ये निवडून येतील अशा प्रकार सुद्धा आम्ही या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। जो 40 सालों में गुत्तेदारी के और करप्शन के कारण काम नहीं हुए थे उन कामों को करने की एक अच्छी नीयत है। निधि के बिना विकास नहीं हुआ ऐसा नहीं है, निधि बहुत आया लेकिन उन निधि का सदुपयोग नहीं हुआ क्योंकि गुत्तेदारी की पार्टनरशिप की नीयतें रही है। लेकिन इस बार वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की जो सत्ता आएगी उसमें हम ये पैटर्न को चेंज कर रहे हैं और एक नई तड़प और एक अच्छी नीयत के साथ नांदेड़ के अंदर क्यों साल 2 साल में पूर आ रहा है, 200-400 करोड़ रुपए लगाएंगे तो नदी का पानी शहर में आएगा ही नहीं, लेकिन इसकी रोकथाम क्यों नहीं हुई। तो ऐसे बहुत सारे बुनियादी मसले हैं जिनको हल किया जा सकता है। हम सबसे पहले तो महानगर पालिका की तरफ से नांदेड़ वासियों को अच्छे क्वालिटी का एजुकेशन मिले और मुफ्त हेल्थ सुविधा मिले, रेगुलर पानी मिले, साफ सुथरा पानी मिले और पहले 100 दिन में हम ऑडिट करके रेगुलर पानी और मुफ्त पानी के लिए एक समिति बनाएंगे और उसके रिपोर्ट के हिसाब से नांदेड़ वासियों को डेली का वाटर सप्लाई और फ्री वाटर सप्लाई, एजुकेशन क्वालिटी, इंग्लिश मीडियम की स्कूलें महानगर पालिका चालू करेगी और है वो स्कूलों का दर्जा बढ़ाया जाएगा। वंचित और कांग्रेस एक साथ है, क्या फर्क पड़ सकता है? बहुत फर्क पड़ता है। देखिए, सत्ता का घोड़ा कितना भी मजबूत रहो उसके ऊपर लगाम रहना जरूरी है तो वो रेस के अंदर कामयाब होता है। आज सत्ते के घोड़े के ऊपर लगाम किसकी थी? अशोक चौहान के जैसे एक ऐसे आदमी की जो करप्शन में एमबीए के वाला है और उसने 3000 करोड़ रुपए जो गुर्तागति किया है उसका मिसमैनेजमेंट हुआ ये सबको मालूम है, उसमें करप्शन हुआ सबको मालूम है। इसीलिए अब वंचित बहुजन आघाड़ी साथ में होने से वंचितों के, माइनॉरिटीज के, ओबीसी के मसलों पे, बस्तियों पे काम कराने का दबाव वंचित बहुजन आघाड़ी मनपा की सत्ता में यकीनन सभी नगर सेवकों पे रखेगी।